कैलास पर्वताची प्रदक्षिणा करण्याचं माझं स्वप्न मी 2014 मध्ये पूर्ण केलं. आमची यात्रा काठमांडूहून सुरू झाली. तिबेट सीमेवरच्या कोडारी या नेपाळमधील गावी तात्कालीन परिस्थितीमुळे आम्ही हेलिकॉप्टरने गेलो. 10-12 जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरने नेपाळमधील तेव्हाच्या दिव्य रस्त्यांवरचा प्रवास मात्र टळला. तिबेट सीमा ओलांडून पहिल्या मुक्कामी न्यालम नावाच्या शहरात एका धर्मशाळेत आम्ही पोहोचलो. मी सीमेवरच स्थानिक चलन चक्क फेरीवाल्यांकडून घेतलं होतं. न्यालममध्ये सिम कार्ड मात्र मिळालं, बँक मात्र काही दिसली नाही. तिथून ओसाड प्रदेशातून आम्ही प्रवास सुरू केला. बसने केलेल्या 700-800 किलोमीटरच्या प्रवासात हिरवी पिवळी गवताची पाती आणि तपकिरी डोंगर सगळीकडे साथ देत होते. आमची बस चांगली होती आणि रस्ते अतिशय चांगले गुळगुळीत होते. रस्त्यावर क्वचितच एखादे वाहन दिसायचे. दुसऱ्या दिवशीही सागा शहराजवळील एका धर्मशाळेतच मुक्काम केला. 2014 मध्ये हॉटेल्स तशी फारशी नव्हतीच. सर्वदूर दिसणारं वाळवंट डोळ्याला खूपच होतं. तोच कैलास पर्वताचं प्रथम दर्शन झालं. पुढच्या प्रवासात अधूनमधून होणारं कैलास दर्शन सुख व शांतीचा अनुभव देत होतं. एका आधुनिक इमारतीत आम्ही अनिवार्य नोंदणीसाठी गेलो. आमच्या टूर मॅनेजरने सर्व सोपस्कार आटपले. आम्हाला मात्र काही त्रास झाला नाही. बस प्रवासात अधूनमधून होणारं कैलास दर्शन करत आम्ही मानसरोवराकडे पोहोचलो. मी सुदैवी होतो. त्या दिवशी स्वच्छ निळं आकाश होतं. त्याचं प्रतिबिंब सरोवराला निळाई देत होतं. पाण्यावर छोटे छोटे तरंग होते, लाटा मात्र नव्हत्या. पाणी इतकं स्वच्छ होतं की 3-4 फूट खालचे गोटेही स्पष्ट दिसत होते. अथांग वाटणाऱ्या त्या मानसरोवराला लाभलेली कैलासाची पार्श्वभूमी, हे चित्र मी डोळ्यात साठवून ठेवत होतो. काहींनी मानसरोवराकाठी पूजा केली. पूजा साहित्याने प्रदूषण होईल अशी भीती मला वाटली, पण त्यांनी ते सर्व सामान उचलून घेतलं. तिबेटी लोक सरोवरातील गोट्यांची लगोरी रचतात आणि त्याच्यावर त्याच पाण्याचा अभिषेक करतात. मीही तेच केलं. आजवर प्राप्त सर्वासाठी मी ईश्वराचे आभार मानले. मागितलं काहीच नाही. मानसरोवराकाठी कोणा संत महात्म्याने बांधलेल्या एका मोठ्या धर्मशाळेत आमचा मुक्काम होता. सकाळी झालेल्या कैलास आणि मानसरोवराच्या दर्शनाने मन तृप्त झालं. पुढे गेल्यावर माझ्या सुदैवाने निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हिमाच्छादित कैलास मला दिसला. ते पाहिल्यावर यात्रेचं सार्थक झाल्याची भावना झाली. प्रत्यक्ष प्रदक्षिणा अजून सुरू व्हायची होती. ती दार्चिनहून झाली. काहींनी घोड्यावरून केली, काहींनी याकवरून, मी मात्र ती पायीच केली. यात्रेची सुरुवात यमद्वार येथून होते. तिबेटी यात्रेकरूंनी त्याला पताकांच्या तोरणांनी पूर्णपणे झाकून टाकलं होतं. भुसभुशीत असणाऱ्या हिमालयात कैलास मात्र एक वेगळा आणि अतिशय मजबूत पर्वत वाटतो. मी पाहिलं, निदान पहिल्या दिवशी तरी मला यात्रेकरूंची संख्या खूपच जास्त दिसली. बरेच जण देरापूरच्या पहिल्या मुक्कामापर्यंत येतात, पण हे काही आपल्याला जमणार नाही असं जर वाटलं तर ते देरापूरहून मागे फिरतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला झालेलं कैलास दर्शन अप्रतिम, अविस्मरणीय होतं. निरभ्र निळ्या आकाशात उंच जाणारा, पहाटेच्या सोनेरी किरणांनी न्हावून निघालेला तो सुवर्ण कैलास मी याची देही याची डोळा पाहिला. यात्रेचं सार्थक झालं. मन तृप्त झालं. नंतरही हिमाच्छादित कैलासाची वेगवेगळी बाजू प्रदक्षिणेदरम्यान आमच्या समोर येत होती. दुसऱ्या दिवशीची चढाई तीव्र होती. अनेकांना झेपत नव्हती. अक्षरशः 25 पावलांवरती थांबत थांबत मी आणि सहकारी अखेर दोलमाला येथे पोहोचलो. हा यात्रेतील सर्वोच्च बिंदू 18,500 फुटांवर. दमलो होतो, तरीही या टप्प्यावर आपण पोहोचलो या भावनेने, अभिमानाने ऊर भरून आला होता. इथून पुढे उतार सुरू झाला. बाजूलाच गौरीकुंड होतं. हिवाळ्यातही कोठत नाही म्हणे. खरं खोटं गौरीला ठाऊक. तिथून 15 किलोमीटर्सवर झुटुलपूक मुक्कामी पोहोचायला रात्रच झाली. तिसऱ्या दिवशी सपाट रस्ता आणि कमी अंतर जायचं होतं. वाटेत बॉनपंथीय यात्रेकरू भेटले. ते आपल्यापेक्षा विरुद्ध दिशेने प्रदक्षिणा करतात. कदाचित सोपी होत असेल ती. हा शेवटचा टप्पा बऱ्यापैकी झटपट संपला. सहयात्रेकरूंनी परिक्रमा संपल्याची सांगतेची पूजा केली. गेलो होतो त्याच रस्त्याने न्यालम मार्गे आम्ही नेपाळमध्ये आलो. नेपाळमधून हेलिकॉप्टर मात्र यावेळेला नव्हतं. रस्त्याने गेलो. रस्त्याने जाताना अतिशय धाडसी प्रवास झाला. 4 व्हील ड्राईव्ह
रस्सीच्या पुलांवरून चालणं, जाणं, चिखलातील प्रवास असं सगळं काही करत अखेर आम्ही मुक्कामी पोहोचलो. कैलास परिक्रमा करायचीच ही जिद्द पूर्ण झाली होती. कैलासाची अनेक रूपं डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून मी परत आलो.